महाराष्ट्राचा। विक्रांतदादा पाटील जे आहेत ते आहेत तर आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस, आजच तुम्ही आंदोलनाचं जे आहे ते केलेलं आहे, काय नेमकी प्रक्रिया, काय सांगा? सिडकोच्या अधिकाऱ्यांची उदासीन मानसिकता, मुजोर मानसिकता याला विरोध करण्यासाठीचा माझा प्रयत्न आहे। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या माध्यमातून गरिबांसाठीची घरं एकीकडे बांधण्याचा प्रयत्न होतो, त्यांना मुंबईच्या आसपास राहता यावं यासाठीचा प्रयत्न होतो। त्याला अटल सेतूची कनेक्टिव्हिटी दिली जाते की आमच्या मराठी माणसाला मुंबईच्या फार दूर जायला लागू नये, त्याला सोयीनं राहता यावं। पण त्यामध्ये सिडकोच्या अधिकाऱ्यांची मानसिकता मात्र इतकी उदासीन आहे की त्या घरांच्या किमती फुगवण्याचं काम त्यांनी केलं आहे। आणि मी सगळी कागदपत्र आणले, त्यात काय आहे, सिडकोच्याच माध्यमातून झालेले बोर्ड रेझोल्युशन, त्यांचेच निर्णय, त्यांचे शासन निर्णय की ज्या माध्यमातून त्यांनी म्हटलं की घराची किंमत आम्ही पकडताना जागेची किंमत पकडणार नाही, पण त्याच्यावरती जागेची किंमत लोड केली आणि त्यामुळे घरांच्या किमती फुगल्या। स्वतःचेच पैसे सिडकोचे त्याच्यावरती व्याज आकारण्याचं काम, बांधकामामध्ये व्याज आकारण्याचं काम सिडकोने केलंय। असे एक एक सुलतानी निर्णय सिडकोने केलेले आहेत आणि त्यामुळे डीपीआर मध्ये सिडको म्हणते की आम्ही घरांची किंमत 20 लाख 30 लाख ठेवू आणि किंमत मात्र वास्तवात येताना 60-70 लाख येते। हे कसं घडतं? हे सगळे सिडकोचेच कागद, सिडकोच्या माध्यमातून तयार झालेले कागद हे उपमुख्यमंत्री महोदयांना देणार आहे। हे एवढं जरी फॉलो झालं तरी घरांच्या किमतीत 30% ते 50% कमी होऊ शकतो। प्रायव्हेट बिल्डरचं कुठेतरी यामध्ये आणि सिडकोची मिलीभगत कुठेतरी यामध्ये दिसून येत आहे। सिडको अधिकाऱ्यांची ही मानसिकता बिल्डर धार्जिनी आहे, हे या प्रथमदर्शनी आज दिसतंय। कारण जर का सिडकोच्या घरांच्या किमती कमी असतील तर प्रायव्हेट घरं कशी विकली जातील, म्हणून प्रायव्हेट घरांपेक्षा किमती आणि जास्त ठेवल्या असाव्या असं प्रथमदर्शनी मला दिसतंय। आणि त्यामुळे यामध्ये आपल्याला आपली जी भूमिका आहे की याच्यामध्ये कारवाई व्हायला पाहिजे आणि घरांच्या किमती कमी व्हायला पाहिजे। सरकारकडनं काय नेमकी मागणी करा की काय नेमकी कारवाई हा कागदपत्रांचा आधार घेऊन सरकारचेच निर्णय, सिडकोचेच निर्णय फॉलो व्हावे आणि घरांच्या किमती कमी व्हाव्या। धन्यवाद। संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा।